वर्षाचा लहान मुलगा आहे मात्र या पोलिसांनी दमदाटी केली आहे. हा माणूस आहे हा. हे सगळे पोलीसवाले आहेत. हे सगळे पोलीसवाले आहेत. मेधाताई तुम्ही ऑनलाईन वर आहेत. तुम्ही बोला मेधाताई. आपल्या ब्राह्मण समाजावरती अटॅक झालाय. माझ्या भाची साताऱ्याकडली जी वाहतूक कोंडी आहे ती आता सोडवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पोलिसांकडून साताऱ्याकडली वाहतूक ती आता मोकळी करण्यात आलेली आहे आणि एक लेन जे आहे ते सुरळीतपणे आता सुरू झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते. गेल्या 6 तासापासून जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी आता सोडण्यात आलेली आहे. नवले ब्रिजवरून हे सगळे वाहनं जे आहेत ते आता साताऱ्याच्या दिशेने रवाना होत आहेत. आक्रमकपणे जे आंदोलन करत होते त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि पोलिसांनी त्यांना इथून बाजूला केलेलं आहे. त्याचबरोबर या पीडितेचा मृतदेह सुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये अगदी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना घेऊन जे ते रवाना झालेले आहेत. मात्र काही लोकप्रतिनिधींना आंदोलकांनी फोन केलेले होते. मात्र त्या आंदोलकांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि गेल्या 6 तासापासून जी वाहतूक कोंडी दोन्हीकडे होती ती मात्र एका साईडनं जे आहे ते साताऱ्याच्या दिशेने गेलेली जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्यात आता सगळं पोलिसांना यश आले असंच म्हणावं लागेल. ऋषी सगळी परिस्थिती आपण बघतोय. गेल्या खरं तर 4 तासांपासून नवले पुलाजवळ हे आंदोलन सुरू होतं. पोलिसही समजवण्याचा प्रयत्न करत होते आंदोलन करताना नातेवाईकांना. मात्र नातेवाईक आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, इथे यावं आणि आमच्याशी बोलावं तरच आम्ही उठणार असा आक्रमक पवित्रा घेतलेला होता नातेवाईकांनी. आणि आता यानंतर आपण बघतोय की जे नातेवाईक आहेत त्यांना बळाचा वापर करून पोलिसांनी उठवलेला आहे आणि त्यानंतर आता जे ग्रामस्थ आहेत नातेवाईक आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतली आहे. आमच्या कॉलरला आंदोलन आम्ही संपवलेलं नाहीये. आमचं आंदोलन कायम. यांनी पोलिसांनी आमच्यावर बळाचा वापर केलेला आहे आणि त्यांनी आरोपीला पोसायचा काय विडा घेतलाय का? आरोपीला तिथं आतमध्ये ठेवले, त्याला खाऊ पिऊ घालतायत. आज एवढ्याशा लेकरावर त्यांनी अत्याचार करून तिचा जीव घेतलाय आणि त्या नराधमाला पोसाय पोलिस बळाचा वापर करून आम्हा महिलांना सुद्धा मारलाय पोलिसांनी. काही नाही, पोलीस रस्त्यावरची पब्लिक बाजूला करायची तर कडेच्या लोकांना हकलतात. ते पोलिसांना कळतच नाही रस्त्यावरची पब्लिक बाहेर करायची का कडेला असलेले पब्लिक बाहेर करायची हे पोलिसांना कळत नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आंदोलक आता व्यक्त करतात. मात्र आंदोलन संपवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर एक उदाहरण सांगता आलेलं नाहीये आणि महिला पोलीस असतील किंवा सगळ्या पोलीस असतील सगळ्यांनी सरसकट लाठीचार्ज सुरू केला. जी मुलगी आहे जिच्यावरती दुर्दैवी अत्याचार झाला ती आज या जगात नाहीये. त्या मुलीच्या वडिलांना कॉलरला धरून त्यांनी उचललं, लाठीचार्ज केला. तिथे तिच्या घरच्यांवर सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे. हे कितपत योग्य आहे आपल्या सिस्टममध्ये. काल 1 मे आपण साजरा केला. या सुरक्षित महाराष्ट्रासाठी आपल्या 108 हुतात्म्यांनी जीव दिलाय का? हा आपला महाराष्ट्र बघायचा होता का? मला स्वतःला मारहाण झालेली नाहीये पण ज्या पद्धतीने ॲलिगेशन्स लावण्यात आले की तू काय फोनमध्ये रेकॉर्ड केलंय, फोन जमा कर वगैरे ह्या गोष्टी, पोलिसांना काय अधिकार आहे? लिटरली ते पोलीस घरच्यांना उचलून बाहेर काढत होते. ह्या त्यांच्या घरातल्या आहेत, यांना सुद्धा उचलून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना इमोशनली त्यांना खूप जास्त ऍक्च्युली तिच्या घरच्या सगळ्याजण आंदोलनाला होते. त्यांची एकच मागणी होती की सर ऐका ना, थोडा वेळ थांबा, एक मिनिट काल एकच मिनिट माझं ऐकून घ्या. काल मिसिंग लिंकला एवढं ट्रॅफिक झालं, तिथं तत्परता दाखवायची होती ना तुम्ही. मिसिंग लिंक झालं, लोणावळ्यातलं ट्रॅफिक झालं. महाराष्ट्र पोलिसांनी हे अग्रेशन आहे ना, काल 1 मे महाराष्ट्राची आपण सेलिब्रेट केला. दडपशाही आहे ती बलात्काराच्या विरोधात दाखवली. बलात्काराचा जर एन्काउंटर करण्याची हिंमत असेल ना महाराष्ट्र पोलीस मध्ये तर नाक घासून त्यांच्याजवळ ही तत्परता नक्की नाही होत. ही तत्परता तुम्ही दररोज होणाऱ्या
येऊ शकतात तर राज्याचे गृहमंत्री ते काय येऊ शकत नाही. तर निम्म्या रात्री आपले मुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना जातात. अहो तुमची घटनास्थळी येण्याची तुमची ऐपत नाही, तुमची अवकात नाही. तुम्ही काय फास्टॅग मध्ये चालवणार आहात? त्यांच्या आई बहिणीवरती झालं असतं ना तेव्हा कळलं असतं त्यांना, त्याच्याशिवाय पर्याय नाही त्यांना काय. मुख्यमंत्री म्हणाले फास्टॅग कोर्टामध्ये आम्ही चालवू. फास्टॅग कोर्टामध्ये चालवा एवढा फास्ट फिरलं तर त्यांनी घटनास्थळी आले असते ना तर खूप बरं झालं असतं. पुढे फास्टॅग मध्ये चालवायची कुठे चालवायची ती पुढे तपास यंत्रणा ठरवेल. पण तेवढ्या फास्ट स्पीडने जर इथे आले असते घटनास्थळी आज तिचे आई वडील समाधानी झाले असते. आणि अजून म्हणजे आम्हाला इथं सुरक्षितता तुम्ही देता. खूप पोलीस चर्चा करण्यात नाही. त्या मुलीच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करत होते, प्रेशराईज करत होते. ते मी स्वतः ऐकलं. पोलीस एकच मिनिट पोलीस त्यावेळेस या मुलीच्या वडिलांसोबत बोलत होते. मुलीच्या वडील अक्षरशः हतबल झालते. ते तिच्या आईला म्हणत होते मुलीच्या की मागच्या मुलांचा मागे जे अडकले त्यांचा विचार कर. पोलीस त्यांच्याबद्दल विचार करून त्यांच्याबद्दल बोलायला सांगतात. तर तिच्या आई म्हणत होती आपण आपल्या पोटचं लेकरू घालवलंय, तू जर आज इथून उठलास तर इथून काही तू विसरून जा हा विषय. म्हणजे एकीकडे आई कन्व्हिन्स नव्हती पण वडिलांना पोलीस कन्व्हिन्स करत होते. अशा पद्धतीने आज पोलिसांनी प्रेशराईज केलंय आणि कन्व्हिन्स करतात. आम्हाला इथं सुरक्षा आमच्यावरती बलात्कार व्हावा यासाठी प्रशासनाने आजचं आंदोलन आमचं हाणून पाडलेलं आहे. आज आम्ही त्या नातेवाईक कोणी नाहीये का? आज आमची पण मुलगी घरामध्ये. आज आम्ही किती सेफ फील करतो. पहिली गोष्ट महिलांवरती नाही अजून एक म्हणजे नाही येत आपल्या देशामध्ये ही गोष्ट खरी आहे. कारण न्यायच नाहीये सामान्य जनतेला. 15 दिवसामध्ये चार्जशीट जे आहे ते दाखल करून 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केलं जाईल. पुणे पोलिसांवरती विश्वास नाही का? अजिबात एक मिनिट